Dear students, today we are going to put a light on transposons, plasmids, and bacteriophages. Number one is transposons. The name transposons means the sequences of DNA. म्हणजे DNA मध्ये अशी सिक्वेन्सेस आहेत that can move from themselves from one position to a new position within a genome of the cell. म्हणजे एका सेलमध्ये त्या एका जिनोममध्ये ते एका पोझिशनवरती काय सिक्वेन्स आहे DNAची ते एक लोकेशनहून दुसऱ्या लोकेशनवरती ते शिफ्ट होतो. असे सिक्वेन्सला सच सिक्वेन्स दॅट कॅन मूव्ह और ट्रान्सफर द पोझिशन इज कॉल्ड ॲज द transposons. These are also commonly known as the jumping genes. Means एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जंप करून जातात. एका सेगमेंटपासून दुसऱ्या सेगमेंटला ते जंप करतात. That's why they are called as also the jumping genes. Then the transposition can create the phenotypic significant mutations and alter genome size. It's obvious. हे होणारच जेव्हा एका सेगमेंटपासून काही सिक्वेन्स ते दुसऱ्या सिक्वेन्सला दुसऱ्या पोझिशनला जेव्हा जाणार तर त्या ठिकाणी म्युटेशन होण्याचे चान्सेस आहे. इवन अल्टरेशन ऑफ द जिनोमसुद्धा होणार. व्हॉट इज द म्युटेशन? म्युटेशन इज नथिंग बट अ सडन चेंज इन द सिक्वेन्स ऑफ द जीन इज कॉल्ड ॲज द म्युटेशन. अँड अल्टर म्हणजे काय? अल्टर मीन्स देर इज इन्क्रीज ऑर डिक्रीज. किंवा ते एकतर मोठा होणार किंवा एखादा तुकडा निकडून एक ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणार त्याला अल्टरेशन म्हणतात. तर ट्रान्सपोजिशनमुळे एकतर म्युटेशन होणार आणि अल्टरेशन सुद्धा जिनोममध्ये होणार. देन द ट्रान्सपोजन वॉज फर्स्टली डिस्कवर्ड इन अ मेज प्लांट बाय बार्बारा मॅक्लिंटॉक. हा सायंटिस्टने त्याचा शोध केला आणि त्या मेज प्लांटमध्ये त्याने सर्वात अगोदर पाहिला होता. जेव्हा मेजचा जिनोम स्टडी केला इट वॉज व्हेरी शॉकिंग. मेजमध्ये 50% जिनोममध्ये हे ट्रान्सपोजपासून बनलेला होता. सो यू कॅन सी इन द फोटोग्राफ द नॉर्मल कलर ऑफ मेज वी जनरली सी. म्हणजे नेहमी जे कलर आपण पाहतो तो इट इज येलो कलर. बट हिअर यू कॅन सी द डिफरंट शेड्स ऑफ द सीड्स आर देअर. वाय? दिस शेड्स आर बिकॉज ऑफ दिस transpositions which are observed in the maize. Then transposes they are also present not only in the maize. Later on studies नंतर काय अभ्यास करण्यात आला तर ते बॅक्टेरियामध्ये सुद्धा पाहण्यात आले. बॅक्टेरियामध्ये काय होतो? वी नो दॅट इन द बॅक्टेरिया देर आर द 2 जेनेटिक मटेरियल. त्याचा स्वतःचा एक मोठा DNA मटेरियल असतो आणि ते सेलचे त्याचे रिप्लिकेशन वगैरे करण्यासाठी ते लागतो. पण त्या व्यतिरिक्त अजून एक छोटासा DNA असतो त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA म्हणतो आपण. दॅट इज नथिंग बट द प्लाझमिड. इट इज ऑब्झर्व्ड इन दिस प्रोसेस हिअर ट्रान्सपोजन्स ट्रान्सफर द पोझिशन फ्रॉम दिस प्लाझमिड from a chromosomal DNA to the plasmid and again back to the chromosomal DNA. आणि आपल्याला माहीत आहे की प्लाझमिड एक असा एक्स्ट्रा क्रोमोझोमल DNA ज्या ठिकाणी त्यामध्ये काही जीन्सची अशी सिक्वेन्स आहे ते अँटीबायोटिक रेझिस्टन्ससाठी काम करतात, कोडिंग करतात. तर हे मेन DNAपासून जेव्हा ते ह्याला शिफ्ट करतो तिकडे ते कॉपी मारतो आणि मेन DNAमध्ये ते येतो. मीन्स दिस हेल्प्स फॉर एन्कोडिंग द अँटीबायोटिक रेझिस्टन्स. आणि हेच जेव्हा टेक्निक सायंटिस्टला जेव्हा हे माहीत झाली तर त्यांनी मल्टिपल अँटीबायोटिक रेझिस्टंट बॅक्टेरियल स्ट्रेन तयार सुरू केले. आणि बिकॉज ऑफ दिस नॉलेज, बिकॉज ऑफ दिस ट्रान्सपोजिशन इन द बॅक्टेरिया. नॉट ओनली इन दिस, इन प्रायमेट्स. व्हॉट इज द प्रायमेट्स? It's a group of animals, mostly chimpanzee, gorilla, all and even human are included in these primates. So some of the primates they are having some repetitive sequence in the DNA,
रिपिटेटिव्ह म्हणजे डी एन एचं एक खूप मोठा लांब डी एन एचा स्ट्रँड आहे, त्या डी एन एवरती काहीतरी सिक्वेन्स आहे दॅट इज मेड फ्रॉम अबाउट 300 बेस पेयर्स लाँग, म्हणजे 300 न्यूक्लियोटाईडपासून बनलेला डी एन एचा तुकडा आहे, ते रिपीटेडली डी एन एवरती सापडलं. आणि त्यालाच दॅट सेम सिक्वेन्स इज कॉल्ड ॲज अ ॲल्यू सिक्वेन्सेस. म्हणजे ॲल्यू मीन्स हा जे ॲल्यू सिक्वेन्स आहे खरं तर एक बॅक्टेरियापासून हे नावाला आलेलं आहे. दॅट नेम ऑफ द बॅक्टेरिया इज आर्थ्रोबॅक्टर ल्युटियस. म्हणून दॅट ए फॉर आर्थ्रो, ॲल्यू मीन्स फॉर द दॅट इज द ल्युटियस. ॲक्च्युअली दिस इज वन ऑफ द endo restriction nuclease enzyme which is secreted from this. Then we'll go for the types of the transposons. There are the basically two types of the transposon. दोन प्रकारचे ट्रान्सपोजन्स असतात. एक आहे रेट्रो ट्रान्सपोजन. नंबर वन इज रेट्रो ट्रान्सपोजन. नंबर वन काय आहे? दिस टेक्स प्लेस पोझिशन ऑफ ट्रान्सपोजिशन जी असते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची जी पद्धत आहे हे दोन वेळा करतो, दोन स्टेजेसमध्ये करतो. फर्स्ट आहेत एक तर फ्रॉम डी एन ए टू आर एन ए, त्याला आपण बाय प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन त्याला ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात की फ्रॉम डबल टू सिंगल स्टँडर्ड फॉर्मेशन केला जातो. देन पुन्हा आर एन एपासून ते रिव्हर्स काम करतो आणि पुन्हा आर एन एपासून बॅक डी एन ए तयार करतो. म्हणजे एक पहिली स्टेप कोणती आहे? ते डी एन एपासून आर एन ए तयार केला, म्हणजे त्यांनी काय केला? कॉपी केला फ्रॉम डी एन ए टू आर एन ए, आणि पुन्हा ते कॉपी करून पेस्ट केला इंटू अगेन सेम बॅक रिव्हर्स करून डी एन एमध्ये. सो दिस इज द कॉपी अँड पेस्ट मेथडॉलॉजी. देन सेकंड टाईप ऑफ ट्रान्सपोजन इज अ डी एन ए ट्रान्सपोजन्स. आता ह्या ठिकाणी थोडासा टेक्निक थोडी डिफरंट आहेत. काय टेक्निक? ह्या ठिकाणी दोन स्टेप नाही, फक्त एकच स्टेप आहे. डायरेक्टली डी एन एचा जे ट्रान्सपोजनचा पार्ट असतो त्या डायरेक्टली तो कट होतो आणि कट होऊन दुसऱ्या पार्टला ते लायगेट होऊन जातो, म्हणजे चिटकून जातो. आणि इकडे काय झालं? फक्त डायरेक्टली कट झाला आणि ते दुसरीकडे जाऊन पेस्ट झाला. सो इट इज नॉट हॅव्हिंग द कॉपी अँड पेस्ट, इट इज हॅव्हिंग ओनली द कट अँड पेस्ट. सो हे second type of DNA transposon sala. Then we are going to discuss about the plasmids. What is a plasmid? Yesterday in previous topic also we have discussed what is the plasmid. Now in detail we'll put on light on plasmid. म्हणजे नेमका plasmid काय ते पाहू. Plasmids are nothing but the small extra chromosomal double stranded circular form of DNA that replicates autonomously. That's very important point here. What is? First it is a small, secondly it is extra chromosomal. म्हणजे त्यांच्यापाशी एक सेपरेट त्यांचा क्रोमोझोम आहे, याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा आहे, सेपरेट आहेत, एक्स्ट्रा आहे, त्याला एक्स्ट्रा क्रोमोझोमल. नंतर ते डबल स्टँडर्ड आहे, म्हणजे दोन स्टँडपासून तयार झालेला आहे. आणि इट इज अ सर्क्युलर फॉर्म ऑफ डी एन ए. आणि प्रोकॅरियोटिक डी एन ए ते सर्क्युलरच असणार, स्ट्रेट नसतो, लिनियर नसतो. दॅट्स वाय इट इज सर्क्युलर. पण हे एक्स्ट्रा स्मॉल जे डी एन ए आहे त्यामध्ये एक ॲबिलिटी आहे दॅट इज टू रिप्लिकेट ऑटोनॉमसली. म्हणजे ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक मोठा डी एन ए, एक इम्पॉर्टंट डी एन ए, त्याचा क्रोमोझोमल डी एन ए, आणि हे एक एक्स्ट्रा आहे, म्हणजे हे मेन कंट्रोलिंग युनिट आहेत. म्हणजे हे मेन असूनसुद्धा ह्याची हेल्प ना घेता, त्याचा ऑर्डर ना घेता हे स्वतः आपली कॉपी तयार करतो. म्हणून त्याला का दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज दॅट हॅज द ॲबिलिटी टू रिप्लिकेट ऑटोनॉमसली, सेल्फ तो करतो. देन प्लाझमिड्समध्ये काय कॅरेक्टर्स आहेत, त्याचे काय वैशिष्ट्ये आहेत, विल डिस्कस दॅट. मग द मोस्ट ऑफ द प्लाझमिड्स दे आर नॉट रिक्वायर्ड फॉर सर्वायवल ऑफ दॅट ऑर्गॅनिझम इन विच दे आर फाउंड. म्हणजे इवन दो आपण पाहतो की काही बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड आहे म्हणजे त्याला जगण्यासाठी ते प्लाझमिड असणे आवश्यक असा अर्थ नाही. कारण काही असे बॅक्टेरिया त्यामध्ये प्लाझमिड नसतो तरी ते बॅक्टेरिया जिवंत आहे. म्हणजे प्लाझमिड असणे गरजेचं नाही, त्याला म्हणजे जीवत ठेवायला गरजेचं नाही. नन दे आर फाउंड इन बॅक्टेरिया ऑल्सो. मीन्स प्लाझमिड आर नॉट ओनली इन बॅक्टेरिया, दे आर ऑल्सो फाउंड इन ईस्ट. म्हणजे बॅक्टेरियामध्ये सुद्धा असतात, काही ईस्टमध्ये सुद्धा आहे. इवन ऑकेजनली कधीकधी आपल्याला काही प्लांट्स आणि काही ॲनिमल सेल्समध्ये सुद्धा ते दिसून आले. इन बॅक्टेरिया it carry the genes related to the metabolic activity and allowing the carrier bacterium to survive and reproduce under
अनफेवरेबल कंडिशन्स. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे ज्या बॅक्टेरियामध्ये हे प्लाझ्मिड असतो त्या बॅक्टेरियात तो त्याला अँटीबायोटिक रेजिस्टंट एकतर हे देतो. नंतर सेकंड तो त्याच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी त्याचा इम्पॉर्टंट रोल करतो. मेटाबॉलिक म्हणजे काय, काहीतरी सिंथेसाइज करणं किंवा त्याला ब्रेक करणं हे मेटाबॉलिक रिएक्शन असतात. त्या दोन्ही रिएक्शनमध्ये हे काम करणारे जीन्स ह्या प्लाझ्मिडवर. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे त्या बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन करण्यासाठी लागणारे जे जीन्स आहेत, सेल डिव्हिजन करणारे जे जीन्स आहेत त्या प्लाझ्मिडवरती असतात. आणि ते कोणत्या कंडिशनमध्ये, इन अ अंडर फेवरेबल कंडिशनमध्ये. ओके, दिस आर द सम इम्पॉर्टंट. देन प्लाझ्मिड्स आपण पाहिलं की रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये प्लाझ्मिडची गरज असते. व्हेरी इम्पॉर्टंट रिसर्च झाला आणि त्याच्या साहाय्याने आज कितीक नवीन रिकॉम्बिनंट किंवा जेनेटिकली इंजिनियर्ड प्लांट्स तयार करण्यात आले, ॲनिमल्स करण्यात आले, काही मेडिसिन्स तयार आले, अँटीबायोटिक्स प्रिपेअर करण्यात आले. आपण एक्झाम्पलसुद्धा पाहिले. पण ह्या ठिकाणी हे प्लाझ्मिडची लिमिट असते. त्याच्यात जे आपण DNAचा डिझाईड जीन्सचा जे तुकडा पॅकअप करतो, पॅचिंग करतो, कधीकधी जास्त DNAचा डिझाईडचा सेगमेंट असला तर ह्या प्लाझ्मिडमध्ये ते बसवता येत नाही, कारण तो मोठा सेगमेंट आहे आणि ह्या प्लाझ्मिडमध्ये ते फिक्स करता येत नाही. म्हणून हे नेचरली म्हणजे आपल्याला बॅक्टेरियामध्ये सापडणारा जे प्लाझ्मिड आहे ते सफिशियंट नव्हता. म्हणून आर्टिफिशियल प्लाझ्मिड सारखा एक स्ट्रक्चर तयार करण्यात आला. दॅट आर्टिफिशियल स्ट्रक्चर इज नाव कॉल्ड ॲज अ कॉस्मिड. सो व्हॉट इज द कॉस्मिड? कॉस्मिड्स आर नथिंग बट द प्लाझ्मिड्स ओनली. दे आर द म्हणजे प्लाझ्मिड्सच आहे, पण नॅचरली पाहणं म्हणजे नॅचरली ती ऑकर होत नाही, तो आर्टिफिशियली तयार केलेला आहे. आणि कसं केलं तयार? बाय यूजिंग द फ्रॅगमेंट्स ऑफ लॅम्बडा फेग व्हेक्टर. आणि लॅम्बडा फेग काय, एक व्हायरस आहे आणि त्या व्हायरसचा जे DNA आहेत त्या DNAला आपण लॅम्बडा फेग म्हणतो. थोडा मोठा असतो. त्याचे तुकडे घेऊन त्या DNAचे सेगमेंट्स घेऊन एक स्ट्रक्चर तयार करण्यात आला जे की प्लाझ्मिडसारखा आहे. त्या स्ट्रक्चरला आपण कॉस्मिड म्हणतो. देन असे काही एक्झाम्पल्स उदाहरण आपण पाहू जे की कॉस्मिड्स आहे. कॉस्मिड्स केला म्हणजे ते आर्टिफिशियली तयार केलेले कॉस्मिड्स मीन्स आर्टिफिशियली तयार केलेले प्लाझ्मिड्स. त्यापैकी नंबर 1 आहेत PBr322. आता हे P म्हणजे सुरुवातीचं जे वर्ड आहे P म्हणजे हा प्लाझ्मिड आणि B आणि R हे दोन सायंटिस्ट आहे ज्यांनी ह्याचा शोध केला. जे B म्हणजे बॉलिवर आणि R म्हणजे रॉड्रिगेज. आणि 322 म्हणजे त्यांनी जे एक्सपेरिमेंट केले, 1 केला, 2 केले, 10 केले, 20, 100, 200, 300, 320, 321, 322. So this is number of discoveries they have done. Then second example is PUC. हे पण एक आहेत. स्मॉल p indicates here म्हणजे ते प्लाझ्मिडसाठी वापरलेला आहे सुरुवातचा P. नंतर U कॅपिटल आणि कॅपिटल C इट इज नेम गिवन फॉर द लोकेशन ऑफ द कंट्री फ्रॉम द ज्या ठिकाणी त्यांचा शोध लावला त्यांचं नाव देण्यात आला ते आहेत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया. नाव नंबर 2 इज अ बॅक्टेरियोफेग. बॅक्टेरियोफेग इज नथिंग बट अ बॅक्टेरिया इन्फेक्टिंग व्हायरस. हे एक व्हायरस आहे जे की बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो आणि खूप छोटा असतो. आपण ह्या फोटोग्राफमध्ये पाहू, हे मोठा जे दिसणारा स्ट्रक्चर आहे हे बॅक्टेरियल सेल आहेत आणि त्याच्यावरती छोटे छोटे काहीतरी स्ट्रक्चर्स दिसतात. हे छोटा एक स्ट्रक्चर जे असतो ते व्हायरस आहे आणि हे व्हायरस आहे ते म्हणजे एक असा व्हायरस जे की बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो त्या व्हायरसला बॅक्टेरियोफेग म्हणतात. आणि जेव्हा आपण त्याचा शब्द पाहतो बॅक्टेरियो म्हणजे बॅक्टेरिया, फेग मीन्स टू एनगल्फ म्हणजे त्याला काहीतरी इन्फेक्ट करणारा, काहीतरी त्याला इंजुरी करणारा त्याला आपण फेग म्हणतो. सो अ फेग कन्सिस्ट ऑफ द आउटर प्रोटीन कॅप्सिड अँड हॅव्हिंग द जेनेटिक मटेरियल इनसाइड. आता हे व्हायरसला जेव्हा आपण स्ट्रक्चर पाहतो तर स्ट्रक्चरमध्ये बाहेर आपल्याला एक त्याला कॅपसारखा स्ट्रक्चर दिसतो. तो स्ट्रक्चर खरं तर एका प्रोटीनपासून तयार झालेला आहे, त्याला आपण प्रोटीन कॅप्सिड म्हणतो. पण आतमध्ये हे प्रोटीन कॅप्सिडमध्ये एक इम्पॉर्टंट मटेरियल त्याचा जेनेटिक मटेरियल ठेवलेला आहे ते असतो आतमध्ये. म्हणजे कॅप्सिड एक प्रोटेक्टिव्ह स्ट्रक्चर प्रोटीनपासून तयार झालेला आपल्या जेनेटिक मटेरियलला सेफ करण्यासाठी आहे.
नंतर हे जेनेटिक मटेरियल जे आतमध्ये कॅप्सिडमध्ये असतो, आता भरपूर व्हायरसेस आहेत, बॅक्टेरियोफेगसारखे भरपूर आहेत, पण प्रत्येक व्हायरसमध्ये हे जेनेटिक मटेरियलचं स्ट्रक्चर थोडा वेगवेगळा असतो, डिफरंट असतो. कसं आहेत, काहीमध्ये ते SSRNA म्हणजे काय, सिंगल स्ट्रँडेड RNA असं असतो, काहीमध्ये डबल स्ट्रँडेड RNA. अरे नेहमी तर आपण जेव्हा पाहतो तर RNA सिंगल स्ट्रँडेड असतो, पण ह्या व्हायरसेसमध्ये सिंगल स्ट्रँडेडसुद्धा आहे आणि डबल स्ट्रँडेडसुद्धा RNA आहेत. आणि थर्ड प्रकार जे आहे तर सिंगल स्टँडर्ड DNA, म्हणजे नेहमी तर DNA डबल स्टँडर्ड असतो, पण ह्या ठिकाणी DNA हे सिंगल स्टँडर्डमध्ये सुद्धा दिसतो आणि इवन इट इज इन अ डबल स्टँडर्ड. आणि ते नेहमी जे DNAचा प्रकार जे असणार, एकतर ते स्ट्रेट असणार, लिनियर त्याला आपण म्हणतो, सरळ असणार, किंवा सर्क्युलर असणार, म्हणजे एक त्याचा एंड दुसऱ्या एंडला जोडलेला असणार, ते सर्क्युलर झाला. हे दोन प्रकारचे त्यांची शेप असणार. देन फेग्स आर मच स्मॉलर. सुरुवातीलाच म्हणलो मी की स्टार्टिंग दे आर व्हेरी स्मॉलर इन साईज ॲज कम्पेअर टू द बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियाप्रमाणे ते खूप छोटे असतात. देन बॅक्टेरियोफेग हे क्लोनिंग ऑफ सिंगल जीन्स इज डन सक्सेसफुली बाय यूजिंग द प्लाझमिड. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी डिझायर्ड जीनला क्लोन करायचं, क्लोन म्हणजे काय, त्याची कॉपी तयार करणे, एक कॉपीपासून भरपूर तयार करणे. जेव्हा एक कॉपी आपण भरपूर करणार, एकच जीनची करणार, तर त्यासाठी प्लाझमिड उत्तम आणि सफिशियंट आहे. पण जेव्हा जास्त आहेत, लार्जर DNA मॉलिक्युल्स आहे, तर प्लाझमिडमध्ये ते फिक्स होत नाही, प्लाझमिडमध्ये करणं शक्य नाही. त्यासाठी दुसरा पर्याय पाहिजे आणि ते आहेत लॅम्बडाफेगमधला DNA. त्यालाच म्हणतो आपण लॅम्बडाफेग DNA. एक्झाम्पल्स ऑफ द फेग्स अशीच बॅक्टेरिया व्हायरसेसचे जे आहेत, तर त्यामध्ये M13 एक एक्झाम्पल, सेकंड इज अ लॅम्बडाफेग DNA. हे दोन एक्झाम्पल्स आहेत, ते क्लोनिंगसाठी वापरतो आपण. द पोर्शन ऑफ फेग DNA रिक्वायर्ड फॉर पॅकिंग इन द कॅप्सिड इज रिटेन्ड and virulent portion is deleted. Why? So that our desired gene can be loaded on that section. So I will show you the diagrammatically how it can be on a just have a look here on the board. So if it is a lambda DNA, this is the DNA and this is one desired gene. हे एक माझी डिझायर्ड जीन आहे, एवढीच जीन आहे, मला इकडे फिक्स करायचा. पण ह्या व्हायरसचं जे DNA आहे, त्या DNAवरती अशी काही जी जीन्स आहेत ते तिला कॅप तयार करा. म्हणजे कॅप म्हणजे काय, हे तिची कॅप्सिड हे करण्यासाठी लागणारे पण जीन आहे, तर हे डिस्टर्ब न करता हे जीन सोडून टाकायचे. नंतर ह्याच्यात व्हायरस जे व्हायरुलंट जीन असतं, व्हायरुलंट म्हणजे एखाद्या सेलमध्ये पेशीमध्ये जेव्हा येतात त्याला डिसीज करणारा जे सेक्शन असतो, डिसीज करणारा जे पार्ट असतो जेनेटिक मटेरियल, त्याला तेवढाच खुडून टाकायचा, तेवढा कट करून टाकायचा बाय युझिंग द एन्झाइम्स, आणि नंतर हे पार्ट त्या ठिकाणी लावायचा. म्हणजे बाकी जे इम्पॉर्टंट जीन्स आहेत, जे व्हायरसचे स्वतःचा अस्तित्व ठेवण्यासाठी लागणारे, त्याचं स्ट्रक्चर ठेवण्यासाठी लागणारा जे जीन्स आहेत, ते त्याला डिस्टर्ब न करता फक्त तेवढेच व्हायरुलंट पार्ट्स काढून टाकायचा. आणि ते कापल्यानंतर आपल्या जे डिझायर्ड जीन आहेत, आपली पसंतीची जी जीन आहेत, आपल्याला जे जीन पाहिजे ते जीनचा तुकडा त्या फ्रॅगमेंटमध्ये लोड करून टाकायचा. देन DNA of a lambda-phage is about a 48.5 kilo base in a length. म्हणजे नेहमी आपण जेव्हा हे फेगची DNAची लेंथ पाहतो तर ते 48.5 किलो बेस पेअर, म्हणजे 48 बेस पेअरपासून तिची लांबी म्हणजे एवढी लांबी आहेत. आणि इट इज विथ अ कॉस साईट. आता व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट हिअर. व्हॉट इज द कॉस? COS. COS means the cohesive and site. Cohesive means the force of attraction between the two similar material is called as the cause. So here is a force of attraction between the two similar sites. म्हणजे दोन सारखे जेव्हा एकमेकाजवळ येतात. फॉर एक्झाम्पल पेपर कॅन बी पेस्टेड टू द पेपर. पेपरला पेपर, आपण सायकलचं जेव्हा टायर पंक्चर होतो तर रबरला रबर लावतो. म्हणजे दोनमध्ये जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, दोन सारखे मटेरियलमध्ये आहेत, त्याला कोहिसिव्ह फोर्स म्हणतात. त्यासारखे ह्या 48.5 किलो बेस पर लेंथ लांबीचं जे DNA आहे
त्याचे शेवटचे 2 एंड पॉईंटला आपण जेव्हा पाहतो तर 12 बेस पेअरने हे एंड तयार होतात जे की चिटकणार आहे, म्हणजे स्टिकी एंड्स आपण ज्याला म्हणतो. तर कोहेसिव्ह एंड्स अलाव द DNA टू बी सर्क्युलाइज, आणि हेच पार्ट जेव्हा एका एंड दुसऱ्या एंडला जेव्हा जुडतो तर ते एकमेकांना स्टिक होण्यासाठी ते वापरण्यात येतो. तो पॉईंट कोणता आहे? हे 12 बेस पेअरपासून तयार झालेला आहे, त्याला स्टिकी एंड म्हणतो. आणि हे इम्पॉर्टंट आहे, स्टिकी एंड नसेल तर रिकॉम्बिनंट DNA तयार होणार नाही. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. Then, for cloning of larger DNA fragment up to a 20 kilo base pair of DNA of phage is removed and replaced by the DNA with a desired gene. जेव्हा एखादी जीन्स आपल्याला आपली डिझायर्ड जीन, आपला पसंतीची जीन जेव्हा लॅम्बडा फॅगमध्ये आपल्याला फिक्स करायची, लावायची, तर लॅम्बडामध्ये किती लेंथ आहेत? 48.5 तिची टोटल लेंथ आहे. आणि त्यापैकी आपण पाहिले की 12 ते शेवटचे टोक आहेत, बेस त्याचे एंड पॉईंट आहेत. ओके, तर 48मधून 12 गेले तर किती राहिले? इट इज अबाउट 36 बेस पेअर राहिले. आणि आता 36 बेस पेअरमधून आपण 20 म्हणजे 36 पैकी 20 किलो बेस पेअरचा तुकडा आपण डिझायर्ड जीनचा त्या ठिकाणी लावता येतो. ते काढून आपली डिझायर्ड जीन पेस्ट केली जाते. द रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इज पॅक्ड विथिन व्हायरल पार्टिकल इन विट्रो, and these are allowed to infect the bacterial cell, and that bacterial cells are cultured on a artificial nutrient medium called as the agar. जेव्हा आपण आपल्या पसंतीचा तुकडा ते व्हायरसच्या DNA वरती फिक्स करतो, किती? 20 किलो बेस पेअरचा तुकडा लावल्यानंतर आता आपली तुकडा लावलेली DNA तयार झाला. आता त्याला व्हायरसमध्ये एंटर करायचा, आणि ते व्हायरसमधून आता आपल्याला बॅक्टेरियामध्ये कॉपी करायची. आणि नेत्याची सवयीनुसार ते व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करणार, आणि जेव्हा त्या बॅक्टेरियामध्ये जातो तर आपला DNA त्यामध्ये आतमध्ये सोडतो आणि त्यामध्ये आपले कॉपी तयार करतो. म्हणजे आपल्या हाती एकच कॉपी होती, आपली डिझायर्ड जीनची कॉपी एकच होती. पण ते DNAला इन्फेक्ट केल्यानंतर इन नॅचरल म्हणजे इन विट्रो एका लिव्हिंगमध्ये त्याचे कॉपी तयार केले. आणि हे आपण कसे होतात हे आपण पाहणार, डिटेलमध्ये पाहू.